हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाच मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावेत अशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. माझं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर आता सध्या ना खूप उन्हाळा पडत आहे, उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तर या उन्हाळ्यात आपण आपली आणि आपल्या मुलाबाळांची आवर्जून काळजी घ्या, कारण की खूप प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे आणि उष्माघाताचे किती बळी ठरतात किंवा उष्माघाताने अनेकांना किती त्रास होतो आपण बघतच असतो. तर जास्तीत जास्त शरीराला थंड ठेवणारे पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट कर. त्याच्यानंतर भरपूर पाणी प्या आणि शक्यतो 11-12 वाजेनंतर उन्हात जाऊ नका. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजेनंतरच जर मुलांना खेळायला वगैरे पाठवायचं असेल तर पाठवा, कारण की खूप ऊन पडत आहे आणि अनेक उन्हामुळे खूप त्रास सुद्धा लोकांना आता होत आहे. ठीक आहे, आणि स्वतःची पण काळजी घ्या. बरोबर आहे. तर आजचा आपला विषय असा आहे की आपण हनुमान चालीसा म्हणतो, बरोबर आहे. रोज कोणी 5 वेळा, 10 वेळा, 11 वेळा किंवा असं म्हणत असेल तर जितकी शक्य असेल तितके आपण आपल्या पठणामध्ये हनुमान चालीसा वाढवूया आणि हनुमंताची कृपा प्राप्त करून घेऊया. ठीक आहे, पण आपण आज बघणार आहोत की हनुमान चालीसेमध्ये आपण ज्या ओव्या म्हणतो की एक ओवी येते की अष्टसिद्धी नवनिधी दाता असं बरं दीन जानकी माता. ठीक आहे, तर या ज्या अष्टसिद्धी आणि नवनिधी ह्या ज्या हनुमंतांना प्राप्त झालेल्या आहेत, तर या अष्टसिद्धी कुठल्या आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नवनिधी जे आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. ठीक आहे, तर या अष्टसिद्धी कुठल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांचा हनुमंतांच्या कुठल्या याच्यावरून आपल्याला कळलं की कुठल्या वागण्यावरून किंवा कुठल्या उदाहरणावरून. तर एक उदाहरण पण मी तुम्हाला त्या अष्टसिद्धींबद्दल देणार आहे की जेणेकरून आपल्याला समजेल की या कुठल्या अष्टसिद्धी हनुमंतांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या अष्टसिद्धींचा वापर करून हनुमंत सुद्धा आपल्या जीवनातल्या समस्या कशा सोडवू शकतो त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. त्याच्यामुळे ज्यांनी पण अजून पण आपल्या पठणात हनुमान चालीसा समाविष्ट केली नसेल तर त्यांनी प्लीज आवर्जून समाविष्ट करा आणि आपल्या मुलांनाही रोज एकदा तरी, कमीत कमी एकदा तरी हनुमान चालीसा बोलायला सांगा. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हनुमान चालीसा म्हणत असताना आपण त्यात एक ओवी आवर्जून म्हणतो, बरोबर आहे. ती म्हणजे अष्टसिद्धी नवनिधी के दाता. म्हणजे अष्टसिद्धी आणि नवनिधी ह्या ज्यांना प्राप्त आहे असे हनुमंत, बरोबर. अष्टसिद्धी वेगळ्या आणि नवनिधी या ज्या आहेत ना त्या वेगळ्या. अष्टसिद्धी म्हणजे 8 सिद्धी प्राप्त असलेल्या आणि नवनिधी म्हणजे नवनिधी प्राप्त असलेल्या. तर आज आपण अष्टसिद्धींबद्दल बोलणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनिधीबद्दल सांगेल. ठीक आहे, तर या अष्टसिद्धींबद्दल एक श्लोक आहे, तो म्हणजे अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा प्राप्ती प्राकाम्यम इशित्वम वशित्वम चाष्ट सिद्धयः. हा एक श्लोक आहे. ठीक आहे, तर हा श्लोक म्हणजे याच्यामध्ये अष्टसिद्धी कुठल्या कुठल्या असतात हे सांगितलं गेलेलं आहे. त्या अष्टसिद्धी म्हणजे एक अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्यम, वशिष्ठम, वशित्वम इशित्वम ह्या ज्या आहेत या अष्टसिद्धी यांना म्हटलं गेलेलं आहे. तर या अष्टसिद्धी हनुमंतांना प्राप्त झाल्यानंतर हनुमंत यांचा कसा वापर करायचे ते आता आपण बघूया. आता आपण बघूया पहिली सिद्धी म्हणजे अणिमा. अणिमा म्हणजे की अणुसारखे अतिसूक्ष्म रूप, सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म रूप धारण करू शकणारी सिद्धी. ठीक आहे, तर ही सिद्धी हनुमंतांना प्राप्त होती. उदाहरणार्थ या सिद्धीमुळे हनुमंतांनी लंकिनी राक्षसीपासून वाचून लंकेत प्रवेश केला होता, बरोबर आहे. आणि या सिद्धीमुळे हनुमंत पाहिजे तेव्हा अनुरूप धारण करून आपलं कार्य करू शकत होते. आता दुसरी आहे महिमा. महिमा म्हणजे काय? विशाल रूप धारण करू शकणारी सिद्धी किंवा ज्या सिद्धीमुळे हनुमंतांना पाहिजे तेव्हा विशाल रूप धारण करू शकता येत होते. उदाहरणार्थ संजीवनी पर्वत उचलण्यासाठी हनुमंतांनी अतिशय विशाल रूप धारण केले होते, कारण की मुळातच संजीवनी पर्वत केवढा विशाल होता. तर या विशाल पर्वताला उचलण्यासाठी हनुमंतांनी विचार करा की या सिद्धीच्या द्वारे किती विशाल रूप धारण केलं असेल, बरोबर आहे. तर या झाल्या 2 सिद्धी, अणिमा आणि महिमा. आता आपण बघूया गरिमा. तर गरिमा ही एक अशी सिद्धी होती की या सिद्धीमुळे हनुमंतांना आपलं वजन पाहिजे तेव्हा हवं तेवढं वाढवू शकता येत होतं. ठीक आहे, तर उदाहरणार्थ की एकदा हनुमंतांनी आपल्या शेपटीचं वजन एवढं वाढवलं होतं की त्या शेपटीला कोणालाच हलवता येत नव्हतं. एवढंच कोणालाच काय म्हणजे की
साक्षात जे भीम होते, महाशक्तिशाली योद्धा भीम, त्यांना सुद्धा हनुमंतांनाच काय पण हनुमंतांच्या साध्या शेपटीला सुद्धा त्यांना हरवता येत नव्हतं. एवढी ताकद होती या गरिमा म्हणजे आपलं वजन केव्हाही हवं तेवढं वाढवू शकणाऱ्या सिद्धीमध्ये. आता आपण बघूया लघिमा या सिद्धीबद्दल. तर लघिमा म्हणजे काय की आपलं वजन हवं तेवढं हलकं करण्याची सिद्धी. आणि याच सिद्धीमुळे हनुमानजी आपलं वजन हवं तेव्हा हलकं करू शकत होते आणि हवेत उडू शकत होते. ठीक आहे, आणि हवेत उडू शकत तर होतेच, पण पवन वेगाने उडू शकत होते या सिद्धीमुळे. त्याच्यामुळे ते पटकन या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचे. आता आपण बघूया प्राप्ती या सिद्धीबद्दल. ठीक आहे, तर कुठल्याही गोष्टीला लगेच प्राप्त करण्याची सिद्धी म्हणजे प्राप्ती ही सिद्धी होती. ठीक आहे, तर या सिद्धीमुळे हनुमंतजी अदृश्य होऊन कुठेही येऊ जाऊ शकत होते आणि आपली इच्छित गोष्ट प्राप्त करू शकत होते. बरोबर आहे. आणि याच्यामुळेच हनुमंतांना या प्राप्ती या सिद्धीमुळे हनुमंतांना पशुपक्ष्यांशी संवाद साधण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती. म्हणजे ते पशुपक्ष्यांशी संवाद साधू शकत होते. आणि म्हणूनच त्यांनी माता सीतेचा लंकेमध्ये शोध घेतला होता, कारण की माता सीतेला लंकेत शोधण्यासाठी त्यांनी अनेक पशुपक्ष्यांशी संवाद साधला होता. आणि याच्यामुळेच माता सीतेचा त्यांना शोध लागला होता की माता सीता लंकेत कुठे आहेत. आता आपण पुढची सिद्धी बघूया, ती आहे प्राकाम्य. ठीक आहे, तर ही सिद्धी प्राप्त असलेल्या साधकाची कुठलीही इच्छित गोष्ट ही चिरकाल राहते आणि म्हणूनच आपण श्री हनुमंतांना चिरंजीव असं म्हणतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच श्रीरामांची भक्ती सुद्धा हनुमंतांना याच सिद्धीमुळे चिरकालपर्यंत प्राप्त झालेली आहे. आता आपण बघूया की ईशित्व या सिद्धीबद्दल. तर कुठल्याही गोष्टीचं अद्वितीय नेतृत्व क्षमता प्राप्त करून देणारी सिद्धी म्हणजे ईशित्व. म्हणजे कुठल्याही कार्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जे अद्वितीय नेतृत्व लागतं ना, जी क्षमता लागते नेतृत्व, त्या गोष्टीचं नेतृत्व करण्याची, तर ती क्षमता या सिद्धीमुळे हनुमंतांना प्राप्त झालेली होती. ठीक आहे, म्हणजे काही हनुमंतजी कुठल्याही कार्याचं अद्वितीय नेतृत्व या सिद्धीमुळे करू शकत होते आणि त्याच्यामुळेच ते देवता तुल्य आहेत. बरोबर आहे. ही सिद्धी प्राप्त असलेल्यांना देवत्व प्राप्त होत असतं आणि त्याच्यामुळेच हनुमंतांना सुद्धा देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि याचमुळे हनुमंतांना अनेक दैवी सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि हनुमंतांच्या नेतृत्वाबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे की त्यांनी राम रावण युद्धात पूर्ण वानर सैन्यांचं जे नेतृत्व केलं होतं ते किती अद्वितीय होतं. त्याच्यामुळे ईशित्व ही एक अद्वितीय सिद्धी हनुमंतांना प्राप्त झालेली होती. आता आठवी सिद्धी म्हणजे की वशित्व. बरोबर. तर वश म्हणजे काय की आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा कोणालाही आपल्या कंट्रोलमध्ये करता येणं. ठीक आहे, तर या सिद्धीमुळेच हनुमंत कोणालाही आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकत होते किंवा आपल्या वशमध्ये ठेवू शकत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची सिद्धी त्यांना या सिद्धीमुळे प्राप्त झालेली होती. त्याच्यामुळे ते ब्रह्मचारी असून सुद्धा आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या सिद्धीमुळे आपल्याच कंट्रोलमध्ये, आपल्या इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकत होते आणि कोणालाही आपल्या वश करण्याची सिद्धी त्यांना या वशित्व या सिद्धीमुळे प्राप्त झालेली होती. चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या मते नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. कशा वाटलं तुम्हाला? हनुमंतांच्या अष्टसिद्धींबद्दल ऐकून माझ्या मते नक्कीच कळलं असेल. आणि या अष्टसिद्धींचाच वापर करून हनुमंत आपल्या अनेक समस्या सोडवत असतात, वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. गरज असते ती फक्त आपलं आत्मसात करण्याची की केव्हा आपला सद्गुरू, केव्हा आपला हनुमंत आपल्याला मदत करून गेला आपल्याला कळत पण नाही. बरोबर आहे. आठवून बघा तुम्ही, कधी ना कधी आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम आलेले असतात आणि त्याच्यावेळी आपल्याला वाटतं की अरे की हे प्रॉब्लेम तर असे सॉल्व्ह झाले नाही. आपला सद्गुरू आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, आपले हनुमंत ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. म्हणजेच काय की पुढचा व्हिडिओ असणार आहे नवनिधींबद्दल. ठीक आहे, आता बघितलं आपण अष्टसिद्धी, आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नवनिधी. तर तोही व्हिडिओ बघायला विसरू नका, तोही तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग तोपर्यंत, काही चुकलं असेल तर क्षमस्व. तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.